कथेचं नाव चतुर्भुज. या टोकापासून त्या टोकापर्यंत प्लॅटफॉर्मला मी मारीत असलेली ही फेरी 8वी होती. प्लॅटफॉर्म माणसांनी सांडेपर्यंत भरलेला होता. एकमेकांच्या धक्क्यांनी माणसं फक्त रेल्वे लाईनवर पडत नव्हती इतकंच. वेड्यावाकड्या पसरलेल्या ट्रंका, ओडल्सची बेडोल गाठोडी, टिफिनचे डबे आणि मग्स, सामानांच्या या डोंगरातच सर्वत्र पसरलेली माणसं. ही एवढी कुठून आली? बरं आली तर आली, कुठून काय येईना, पण सगळी याच गाडीला का तडफडलीत? कधी नव्हे ते मी पुण्याला चाललोय. शक्यतो मी प्रवास टाळतो. अऋणी आणि अप्रवासी तो सुखी. पण आता अगदी जीवन मरणाचा प्रश्न उद्भवला. मग नको का जायला? पुष्पाचं पत्र गेल्या कैक दिवसात नव्हतं, ते आजच दुपारी आलं होतं. त्या पत्रातला मजकूर दाहक होता. तिच्या वडिलांनी आमच्या लग्नाला म्हणे विरोध केला होता. त्यांच्या मते मी म्हणजे अस्मादिक मवाली. माझ्या नादी लागून पुष्पाचं जीवन माती मोल होणार. या उपर पुष्पा माझा नाद सोडणार नसेल तर तिला तिचा मार्ग मोकळा वगैरे वगैरे. पण ह्या मजकुरापेक्षा पत्रातला उत्तरार्ध जास्त चांगला. सनाटी. पहिला स्वातंत्र्य उत्सव म्हणून मुंबईचा थाटमाट पाहण्यासाठी पुष्पा व तिचे पी म्हणजे परमपूज्य पिताजी उद्या सकाळी पुण्याहून मुंबईला येणार होते. त्यापूर्वीच मी पुण्याला हजर होऊन प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या रहस्यकथेत शोभेल अशा रीतीने पुष्पाला पळवावं वगैरे वगैरे आखणी होती. कदाचित तिचे परमपूज्य पिताजी मुंबईला न येता तिला फक्त स्टेशनवरच सोडायला येण्याची शक्यता होती. आज 14 ऑगस्ट. ऑफिसातून घरी येतो ते हे पत्र. तसाच इतर कामं आटोपून बोरीबंदरवर आलो तर इथेही जत्रा. पावसाळ्यात माळ रानावर गवत काय माजावं तेवढी माणसं इथे उगवली. ठिकठिकाणी पसरलेली, लोळणारी, जाता येता तांबूल सेवन करून बसल्या जागी रंगकाम करणारी. 1 ना 2 मन आंबून गेलं, विटून गेलं. प्लॅटफॉर्मवरची माणसं आणि वेडेवाकडे वाटेत आलेले टंकांचे कोपरे चुकवीत हिंडताना मी पार खचलो. मनाला उमेदच वाटेना. समोर पुण्याला जाणारी पॅसेंजर उभी होती. खिडक्यांतून माणसं, त्यांच्या पाठी, एकमेकांच्या ओरावर बसलेली माणसं. आरडाओरडा, ब्रह्मांड समोर होतं. गाडी सुटायला 15 मिनिट होती आणि त्या दृष्टीनं जागा आहे असं म्हणण्यासारखं एकच स्थान राहिलं होतं, ते म्हणजे इंजिन. माझ्यासमोर उभ्या आयुष्याचा प्रश्न होता. अगदी जीवन मरणाचा सवाल होता आणि 15 मिनिटांनी सुटणाऱ्या पॅसेंजरमध्ये पाऊल ठेवायला जागा नव्हती. त्या क्षणी मला ज्यानं जागा दिली असती त्याला दरमहा मी माझा निम्मा पगार बहाल केला असता. हे सगळं कमी होतं म्हणूनच की काय, समोरून एक भली मोठी कैद्यांची रांग आली. एका हातकडीत दोघं, अशा 25 जोड्या होत्या. मी मनात म्हणालो, तुम्ही आम्ही सगळेच कैदी. प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकलेला. कुणाची बेडी दिसते तर कुणाची दिसत नाही, एवढाच फरक. आता पहा ना, मी इथे त्रिशंकूसारखा मुंबईत पण नाही, पुण्यातही नाही, तर फक्त प्लॅटफॉर्मवर. पण हे काहीच नाही. त्या कैद्यांच्या पलटणीबरोबर एक पोलीस ऑफिसर चालला होता. त्याला पाहून तर मी चाटच पडलो. लहानपणी वाऱ्याच्या फुंकरीने उडून जाणारा, मोठेपणी पटेल स्टेडियमवर फ्री स्टाईल खेळताना दिसला तर काय वाटेल? 3 चोख किती हे ज्याला बिनचूक सांगता आलं नाही, तो मोठेपणी रँगलर झाल्याचं ऐकून काय वाटेल? ज्याच्या चेहऱ्यावरची माशी कधी हलत नव्हती, तो गण्या ठोंबरे पोलिसात एवढ्या रुबाबात. छे, त्याला चुकवलंच पाहिजे. लहानपणी त्याला सतावलं नाही असा एकही तास गेला नाही. तो रडला नाही असा दिवस मावळला नव्हता. मास्तर लोकांनी तर पुढे पुढे त्याला स्वतःजवळ बसवायला सुरुवात केली होती. कैद्यांची ती पलटण समोरच्याच एका रिकाम्या डब्यात कोंडण्यात आली. तुरुंगातल्या एकजात पोशाखामुळे ते कैदी लोकर वाढलेल्या मेंढरांसारखे दिसत होते. त्या कैद्यांची मी लांबून पाहणी करत असताना पाठीवर सणसणीत थाप बसली. ओळखलत का? ठोंबरेने विचारलं. न ओळखायला काय झालं, मी चाचरत म्हणालो. मगापासून माझ्या इकडून तिकडे बऱ्याच फेऱ्या झाल्या. अंगावरचे कपडेही बेतासाबात होते. हातात सामान नव्हतं. अनेकांनी मला पुन्हा पुन्हा पाहिलं आणि आता एक पोलीस ऑफिसर माझ्या मानेपाशी हात ठेवून माझ्याशी बोलत होता. लांबून पाहणाऱ्याला आम्ही मित्र आहोत हे कळेलच असं नाही. पुण्याला का? ठोंबरेने विचारलं. जायचं होतं. मग माशी कुठे जिंकली? जागा कुठं आहे? लोंबकळत जाईल म्हटलं तर तेवढी जागा नाही, मी अगतिकपणे म्हणालो. जायलाच हवं का? ठोंबरेने विचारलं. मी लगेच म्हणालो, जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या डोळ्यासमोर पुष्पाचा चेहरा आला. चल, मी तुझी सोय करतो. ठोंबरे म्हणाला. देवासारखा आलास, पण सोय कशी करणार? मी विचारलं. मी त्या कैद्यांना पुण्यापर्यंत नेतोय. 15 ऑगस्ट म्हणून त्यांची शिक्षा माफ आहे. त्या सगळ्यांना पुण्यात गेल्यावर सोडायचं आहे. बरं मग? मी विचारलं. ठोंबरे शांतपणे म्हणाला. तू पण तसंच त्यांच्यासोबत चल. गाडी सुटताना माझ्या पाठोपाठी ये डब्यात. कैद्यांच्या डब्यात? त्याला काय झालं? रात्रीचं कोण बघतंय? आणि दारं खिडक्या बंद करणार. त्या एकदम पुण्याला उघडणार. तू वाटलं तर शिवाजीनगरला उतर आणि डबा बदल. ठोंबरे निर्विकारपणे म्हणाला. मी विचारात पडलो. तसा काही धोका नव्हता. माणूस नेहमी कुणाला समजत नाही ना याच फिकिरीत असतो. सुरक्षिततेची हमी मिळाली की माणूस कोणतंही न करण्यासारखं काम करून टाकतो. मलाही ह्यात काही धोका वाटत नव्हता. पुण्याला जायलाच हवं होतं. एकदा आयुष्यात हा धोका पत्करला तर पुढच्या सगळ्या जीवनाचं गणित मनासारखं सुटणार होतं. मी निर्णयाला येणार तेवढ्यात शिट्टी झाली. माझ्यासमोर परत पुष्पाचा चेहरा आला आणि मग मी कैद्यांच्या डब्यात घुसलो. गाडी हल्ली आणि चालत्या गाडीतून ठोंबरे खाली उतरला. पाठोपाठ एका पोर्टरनं गाडीचा दरवाजा बंद करून बाहेरून कुलूप लावलं. ठोंबरे, हे रे काय? मी ओरडलो. ठोंबरे म्हणाला. मी आहेच मागच्या डब्यात.
हाऊ कॅन आय ट्रॅव्हल इन युअर कंपार्टमेंट? मी आणखी काही बोलणार तेवढ्यात एकानं माझा डावा पाय खेचला. मी विव्हळत खाली बसलो. राकट आवाजात एकानं विचारलं, अबे क्यों चिल्लाता है, हमसे आजाद होने वाले. बोलो भाई बोलो, गांधी की जय. डबा ओरडला. गाडीनं वेग घेतला. मी कपाळावर हात मारून घेतला. तेवढ्यात शेजारचा एक कैदी मला धक्का देत म्हणाला, अरे का फुकट वरडतोस? सरकारनं सोडलं नसतं तर काय केलं असतंस? इतकं दिवस काढलं, आता एका रात्रीपायी का जीव टाकतोयस? मी यावर मोठ्यांदा ओरडलो, अरे मी कैदी नाही. डब्यातले सगळे कैदी ह्यावर मोठ्यांदा गळा काढून हसले. ते हसणं रडण्याहून भेसूर होतं. त्यातलाच एक जण ओरडला, अरे ऐका रे, यो पाहुणा म्हणतोय की तो कैदी नाही. अरे कैदी नाही तर हट, या डब्यात कशा पायी आला? कैदी नाही तर काय वार्डन आहे? अरे वार्डन नाही, तो गव्हर्नर आहे, गव्हर्नर. होय का? अरे मग बोला गव्हर्नर साहेब की. पुन्हा जय जयकार. तेवढ्यात हातातल्या हातकडी सकट दोघं उभी राहिली. त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला, अरे महाद्या, ह्या माणसाचं म्हणणं आहे की तो कैदी नाही. त्याला आपलं वग ऐकवतं का? या वक्ताला? अरे त्याला काय झालं? आता आपण समजी सुटणार तेव्हा मंडळीसनी वग ऐकवतं का? बोला चंद्राला, तिच्या वाचून गंमत नाही. अरे मुर्दडा, चंद्राचा आपण गळा घोटला म्हणून तर या हातकडीच्या गोळ्यात अडकलं या. आता कुठची चंद्रावळ? हे सगळं सहन करणं अशक्य होतं. सगळी रात्र ह्या वातावरणात घालवणं अशक्य होतं. जीवाचा आटापिटा करून मग मी बाकावर उभं राहिलो. साखळी खेचण्यासाठी मी हात वर केले तेवढ्यात माझ्या डाव्या पायावर पोटरीवर सणसणीत लाथ बसली. विवळत विवळत मी खाली बसलो आणि लाथ मारणाऱ्या कैद्यावर हात उघडला. खामोश, तो कैदी मोठ्यांदा ओरडला. तेवढ्यात पाठीमागून मला कुणीतरी त्याच कैद्याच्या अंगावर ढकलले. माझी मान आपोआप त्या कैद्याच्या हातात आली. ती घट्ट पकडीत त्यानं विचारलं, तुमच्या मित्राची नोकरी घालवता की काय? त्यानं राव तुमची पुण्यापावत सोय केली. साखळी वडून तुम्ही ही चोरी समजासने सांगणार की काय? माझ्या टाळक्यात लख्ख प्रकाश पडला. समोरचा माणूस कैदी आहे याचा विसर पडून मी म्हणालो, माफ करा राव, आपलं डोकं चालेन असं झालं. तुम्ही सांगितलं ते बरं केलं. अवं एवढ्या प्रसंगानं तुमचं डोसकं खांद्यावर राहत नाही? या पट्ट्यानं आजवर 14 खून करून पचवलेत. माझी दातखीळ बसली. 14 बटाटे वडे एकदम खाल्ले या बातमीप्रमाणे शांतपणे सहजपणे तो खुनांचा हिशोब सांगत होता. याचाच अर्थ आत्ता मी आणखी गडबड केली असती तर त्याची खुनांची संख्या आणखी एकाने वाढली असती. त्यानं मला एखाद्या बोगद्यात तंगडी धरून फेकलं असतं तर कोणाला पत्ता लागला नसता. 50 कैद्यांच्या डब्यात आता सगळेच वॉर्डन्स होते. कैदी मी एकटाच होतो. गाडी कल्याण स्टेशनवर उभी राहिली. डब्याचा दरवाजा उघडला गेला. डब्यात आणखी कैदी कोंबले गेले. डब्यात पुन्हा माणसंच माणसं. श्वास कोंडला गेला. प्लॅटफॉर्मवर समोरच 2 पोलीस ऑफिसर्स उभे होते. त्यांना सामोरं जात ठोंबरेने सलाम ठोकला. त्या तिघांचं आमच्या डब्याकडे हातवारे करत काहीतरी बोलणं झालं. ठोंबरेने मान डोलावली. अधिकारी निघून गेले. ठोंबरे आमच्या डब्याजवळ आला. मी विचारले, ठोंबरे व्हॉट इज दिस? तुला प्रवास करणं अशक्य असेल तर तू इथे उतर, ठोंबरे म्हणाला. मी गप्प बसलो. तेवढ्यात ठोंबरे पुढे म्हणाला, मी तुला एक सांगायला आलो आहे. काय हवं आहे? तुझ्या लक्षात आलं असेलच की या डब्यात सगळ्यांचे युनिफॉर्म्स आहेत. तू एकटाच खाजगी कपड्यात आहेस. मी तेच म्हणणार होतो. या लोकांना जर आता माफी मिळाली आहे तर तुरुंगातून सोडल्यावर त्यांना नेहमीचे कपडे का नाही दिले? असं खरं तर नियमाप्रमाणे करत नाहीत ना? मी ठोंबरेला सवाल केला. ठोंबरे शांतपणे म्हणाला, एक खाजगी बाब आहे. त्याचं कारण मी बाहेर पडू शकणार नाही. काहीतरी घोटाळा झाला आहे आणि सगळ्यांनाच ह्या कपड्यात आणावं लागलं, एवढंच सांगतो. म्हणूनच म्हणतो, ज्याप्रमाणे ह्या कैद्यांना मी त्यांचे खाजगी कपडे देऊ शकत नाही त्याप्रमाणे मी तुला कैद्यांचा युनिफॉर्म देऊ शकत नाही. मी वैतागून विचारलं, अरे पण त्याची गरज काय आहे? गरज आहे. ऑफिसर लोकात चर्चा होते. आत्ताच मला खुलासा विचारण्यात आला. तेव्हा माझ्यासाठी एवढं कर. काय करू? हे कपडे काढून द्या अंगावरचे. आणखीन काय करू? तसाच बसू? अंडरवेअर आहे ना, मग झालं तर. तशी मी तुझी पंचायत करणार नाही. खडकीला मी तुझे कपडे आणून देईल. शिवाजीनगरला गुपचूप सोडण्याची व्यवस्था करेन. तेव्हा लवकर तयार हो. प्रत्येक स्टेशनवर अशीच तपासणी होणार. ठोंबरेला अडकवण्याची संधी आली होती, पण त्यात ठोंबरेपेक्षा माझंच नुकसान होण्याचा संभव जास्त होता. मीच ह्या डब्यात गुपचूप बसलो असं सांगून ठोंबरे हात झटकू शकत होता. त्याचा ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. बुशकोट आणि पॅन्ट काढून देऊन मी गंजी फ्रॉक व नाईटचा लिंगा एवढ्यातच राहिलो. नाईटचा लिंगा व तुरुंगाचा युनिफॉर्म ह्यात बहुतांश साम्य होतं. एवढाच फायदा. कपडे घेऊन ठोंबरे जो गेला तो परतलाच नाही. शिवाजीनगरला उतरून मला लगेच पुणे स्टेशनवर जायचं होतं. पुष्पा सकाळच्या गाडीनं मुंबईला यायची होती. गाडीनं शिवाजीनगरही सोडलं व पुणं गाठलं. गाडी बेसुमार लेट होती. म्हणजे पुष्पाने जर जनतेने जाण्याचं ठरविलं असेल तर जनता सुटायला फक्त 20 मिनिटं होती. डब्याचं दार उघडलं गेलं. ठोंबरे समोर आला, पण पुन्हा त्याच्याबरोबर काही अधिकारी होते व ठोंबरे मला एकीकडे बोलू नको म्हणून खुणा करीत होता. आमची फलटण बाहेर पडली. रात्रभर हा कैद्यांनी हैदोस घातला होता. अजून मी वेडा कसा झालो नाही याचं मला नवल वाटत होतं. 14 खून करणारा महात्मा माझ्याजवळ होता आणि त्याच्याच शेजारचा कैदी मला सारखं त्याची प्रेयसी समजून मला कशाही मिठ्या मारत होता. माझे मुके घेत होता, कोट्या करीत होता आणि त्यावर सगळे हसत होते.
हात मोकळे करण्यासाठी मी हात जरा लांब करतो तेवढ्यात माझ्या हातात बेडी पडली. हातकडी स्वतः ठोंबरेने धरली होती. अरे हे काय? मी विचारताच ठोंबरे पुटपुटला. चुप राहा, एवढं नाटक करायलाच हवं. आपल्या दोघांनाही. तू एकटाच मोकळ्या हातांचा आहेस. तेवढ्यात एका ऑफिसरनं माझ्या पायावर वेताची छडी मारत विचारलं, ह्या साल्याचे कपडे कुठे आहेत? काही विचारू नका. हा प्राणी प्रवासात बेफाम झाला. त्यानं सगळे कपडे काढून गाडीतून फेकून दिले. तेवढ्यात 2 हवालदार पुढे येत म्हणाले, साहेब याद्या आणल्यात. मग यादीप्रमाणे मोजणी झाली. शाळेप्रमाणे हजेरी झाली. यादीत माझं नाव नव्हतंच. परत तो अधिकारी ठोंबरेला म्हणाला, या बदमाशाचं नाव यादीत नाही. घोटाळा आहे काहीतरी. व्हॉट इज टू बी डन? दुसरा ऑफिसर म्हणाला, सेंड हिम बॅक. माझ्या पायातलं त्राणच गेलं. माझ्या उजव्या हाताला आम्ही आलो ती पॅसेंजर होती. डाव्या हाताला 3 नंबरला मुंबईला जाणारी जनता होती. मी मटकन खाली बसलो. तोच त्या हवालदारानं माझी मानगूट दाबीत मला उभं केलं. ठोंबरे माझ्याकडे दयेच्या नजरेने पाहत होता. मी त्याच्याकडे पाहिलं नाही, कारण माझा भविष्यकाळ संपला होता. माझ्यासमोर हुंदके देणारी पुष्पा आणि खाऊकी गिळू अशा नजरेने पाहत पुष्पाचे प पू पी उभे होते